एकदा दोन व्यक्ती ह्या बेधुंद नशेमध्ये असताना जंगलातून प्रवास करत होते. प्रवास करत असताना जास्ती नशा केल्यामुळे त्यांचा प्रवास अगोदरच खूप खडतर झालेला होता आणि कसे तरी पळत धडपडत ते त्या जंगलातून निघून एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. आता नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा रात्र झालेली होती आणि त्यांना मार्ग मिळत नव्हता की आता ही नदी कशी ओलांडायची. शेवटी खूप वेळ इकडे तिकडे बघून त्यांना तिथे एक छोटीशी होडी, छोटीशी नाव दिसली आणि त्या निर्धाराने त्यांनी विचार केला की आता जवळपास कोणी दिसत नाही म्हणून या नावेत स्वतःच बसून या नावेला वल्हवायचं आणि पुढच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. आणि तसं त्यांनी केलं. ते त्या नावेमध्ये बसले आणि प्रवास त्यांनी सुरू केला. बघता 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 रात्र निघून गेली आणि पहाट उजाडली. पण पहाट उजाडताच त्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. त्याचं कारण असं की ती नाव ज्या जागेवर होती त्याच जागेवर सकाळी पण आढळून आली. ते नाव 1 मीटर सुद्धा पुढे गेली नाही. काय कारण असावं? कारण अगदी साधं सोपं होतं. ती नाव त्या किनाऱ्यालाच बांधलेली होती. मित्रांनो, गोष्ट आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा ते भविष्याची ध्येय समोर असताना सुद्धा आपण कधी आपली भूतकाळाची पाठ सोडत नाही. आपली सुद्धा जीवनाची ही नौका त्या भूतकाळाशी कुठेतरी बांधलेली असते. मग ते अपयश असू द्या, विश्वासघात असू द्या, अनेक दुःख असू द्या, अनेक अशा नकारात्मक गोष्टींनी आपली जीवनाची नौका आजही त्या भूतकाळाशी बांधलेली आहे. लक्षात घ्या, भूतकाळातील काही चांगल्या घटना तुम्हाला नक्कीच प्रेरित करू शकतात किंवा तुम्हाला आनंदी बनवू शकतात. भूतकाळातील वाईट घटना मात्र नेहमी तुम्हाला दुःख आणि दुःखच देत राहतील. आणि अशा दुःखाला सोबत घेऊन त्या बांधलेल्या नावेसारखे तुम्ही प्रवास करू शकत नाही. मुळात तुमचा प्रवास होणारच नाही. म्हणून तुम्हाला वर्तमानाचा जर आनंद घ्यायचा असेल आणि भविष्याचं ध्येय चांगल्या प्रकारे गाठायचं असेल आणि हा जीवनरूपी प्रवास जर सुखकर करवायचा असेल आणि चांगला करायचा असेल तर मिळून जीवनाच्या ह्या प्रवासामध्ये सर्वात अगोदर जर कोणती गोष्ट कराल तर तुमच्या भूतकाळातील विश्वासघात, वाईट घटना, दुःखे, नकारात्मक विचार या सर्वांचा आजच त्याग करा आणि जीवनाचा हा प्रवास सुखकर करा. रामकृष्ण हरी.